आपले पूर्वज वेडे होते म्हणून ते एका शेतात 12 प्रकारची धान्य पेरत असत. 12 धान्य पद्धत, मिश्र पीक पद्धती, इंटरक्रॉपिंग किंवा प्रादेशिक भाषेत बारगडी पद्धत असं म्हणतात. आपले आजी आजोबा मुख्य पिकावर अवलंबून न राहता त्याचसोबत कडधान्य, तृणधान्य, तेलबिया, भाज्या एकत्र मिसळून पेरत असत. पहिला फायदा नायट्रोजन फिक्सेशनचा. ज्वारी, बाजरीसारखी तृणधान्यांना मोठ्या प्रमाणात जमिनीतून नायट्रोजन लागतं. त्याच्या बाजूला जेव्हा कडधान्य लावतो तेव्हा त्या कडधान्यावर नायट्रोजनच्या गाठी तयार होतात आणि याच वाटे मुख्य पिकाला नायट्रोजन मिळतं, म्हणजे एक्स्ट्राचं खत टाकावं लागत नाही. मूग, उडीद, मटकी यासारखी कडधान्य या मुख्य पिकाच्या बाजूला लावल्याने हवेतील नायट्रोजन ते आपल्या मुळांमध्ये स्थिर करतात आणि यातूनच मुख्य पिकाला खत मिळतं. दुसरा फायदा मातीचे आरोग्य आणि जमिनीची धूप रोखणे. वेगवेगळ्या पिकांची मुळे वेगवेगळ्या उंचीमध्ये वाढतात. ज्वारी, बाजरी यासारखी पिके 5 ते 15 सेंटीमीटर मध्ये वाढून जमिनीवरील पाणी आणि नायट्रोजनचा वापर करतात. तुरीसारख्या पिकाला सोटमूळ असल्याने ते खोल जाऊन जमिनीतील पाणी आणि खनिजांचा वापर करून जमिनीवर आणतात. चवळीसारखी पिके जमिनीवर वाढतात, शिवाय त्याची मुळे जमिनीला पसरतात. यामुळे जमिनीवर जिवंत मल्चिंग तयार होतं. समजा पावसाळ्याचा कधी खंड पडला तर पाण्याविना पीक मरत नाही आणि मुळं आडवी पसरल्यामुळे मातीची धूप राखते. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे कीड नियंत्रण. जेव्हा शेतात एकच प्रकारचं पीक असतं तेव्हा किडींचा प्रादुर्भाव वाढतो, परंतु जेव्हा जमीन विविधतेने नटलेली असते तेव्हा किडी सुद्धा कन्फ्यूज होते. चवळी आणि झेंडूसारखी पिकं जेव्हा आपण ट्रॅप क्रॉप म्हणून लावतो तेव्हा मुख्य पिकाकडे बिलकुल कीड आकर्षित होत नाही. चौथा फायदा देशी बियाणांची साठवणूक. जेव्हा 12 प्रकारची बियाणं पेरायचे तेव्हा ती आपल्या घरी मातीच्या भांड्यांमध्ये, कणग्यांमध्ये आपले आजी आजोबा साठवत होते. त्यामुळे बियाणांच्या बाबतीत आपण स्वावलंबी होतो. चौथा फायदा अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षा. 12 प्रकारची पिकं शेतात केल्यानंतर आपल्या जेवणामध्ये 80% असणाऱ्या गोष्टी आपल्या शेतातूनच येतात. कोणतीही रसायनं आणि देशी बियाणं असल्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन असतात. आपल्याला दैनंदिन जीवनात लागणारे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स हे सगळं आपल्या शेतातूनच येतं. 6वा फायदा जनावरांचा चारा. वेगवेगळ्या प्रकारची पिके शेतात असल्यामुळे जनावरांना उत्तम कडबा मिळतो. शिवाय कडधान्याचा ओला चारा मिळाल्यामुळे दुभत्या जनावरांचं आरोग्य उत्तम राहतं. 7वा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हवामान आणि वातावरण बदलातला रामबाण उपाय. समजा एखाद्या वर्षी जोरात पाऊस पडला तर आपल्याला ज्वारीसारखं पीक लाभतं आणि समजा एखाद्या वर्षी कमी पाऊस पडला, ज्वारीसारखं पीक कमी उत्पादन होईल, आपल्याला कडधान्य तरी मिळतातच. म्हणजे शेतकरी काही ना काहीतरी घरी घेऊन जातोच. आता मात्र आपण वांगीच्या वांगी, ऊस तर ऊस, कापूस तर कापूस, ड्रॅगन फ्रूट तर ड्रॅगन फ्रूट असं एकरच्या एकर लावतो आणि सगळं केमिकलने असलेलं बाजारातून विकत आणून खातो. बागायती शेती केलीच पाहिजे, परंतु आपल्या ताटात येणारं 80% हे आपल्या शेतातूनच आलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट जरूर करा. तुमच्याकडे अशी शेती पद्धती होती का? आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.